ज्यांना असं तिखट झणझणीत खायचं आहे त्यांनी ही डिश मागवा. तो झणझणीत आहे तुझा मराठा. ॲक्च्युली मला अजून तो झणझणीतपणा अनुभवायचा आहे. रस्त्यावर ताव मारूया. तुझ्या नाकावरती डोळ्यातून बघू शकता आता पाणी वगैरे येतंय. अस्सल कोल्हापुरी आणि तिथे डोळ्यातून पाणी यायला चालेल पण प्यायचंय. खूप छान टेस्टी आहे. मजा आहे पण कोकणी बिन कोकणी काही झालं तर नॉनव्हेज कलरशिवाय सोलकडशिवाय आमचं काय हलत नाही. हा तिखटपणा तुम्ही अनुभवाच. तुमचा पूर्ण जे टेस्ट बड्स आहेत ना आतले ते असे जागृत होतील की काय खाल्लंय काय आलं पडेल झणझणीतून जाड. हॅलो मंडळी, वेलकम टू फिरातीच्या महिला. मी रेशमी स्वागत करते तुमचं आजच्या नवीन एपिसोडमध्ये. तर आज आहे आपला महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा एपिसोड नंबर 4. तर आज आपण आलो आहोत एका अशा ठिकाणी जिथे कोकणातल्या सोलकडीपासून ते कोल्हापूरच्या रांगड्या पांढऱ्या तांबड्या रस्सापर्यंत, पिठल्यापासून ते पापलेटपर्यंत आणि भरलेल्या वांग्यापासून ते चिकन सावजी मटनपर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी मिळणार आहे. चला तर मग अशा इंटरेस्टिंग एपिसोडला सुरुवात करूया. आता आमच्या समोर ह्या 2 अशा ऑर्डर केलेल्या डिश आलेल्या आहेत. तर ही आहे सावजी चिकन थाळी. या थाळीमध्ये तुम्ही बघू शकता काय काय दिलं त्या लोकांनी. एक मस्त अशी तांदळाची भाकरी आहे, सावजी चिकन, अंड्याची कढी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, हा कदाचित मिरचीचा ठेचा दिला त्या लोकांनी, चटणी दिली आहे सोबत, कांदा, लिंबू. ओके, तर ही अशी नॉनव्हेजची थाळी आहे. आणि दुसरी थाळी या मागवली होती पिठलं, म्हणजे खास हे इकडे आहे मेथी पिठलं. दिसते तसं छान टेम्पटिंग. आणि त्याच्यासोबत त्याचं भाकरी दिली आहे, पुन्हा कांदा, लिंबू, चटणी सगळं काय. अशा 2 छान अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या डिश मागवल्या आहेत. त्या आपण टेस्ट करूया. पण आधी नॉनव्हेजची थाळी बाजूला ठेवूया. आधी मला ही व्हेज ट्राय करायचं आहे. तर पहिला आपण हे व्हेज ट्राय करूया, बघूया हे कसं आहे. नंतर आपण ही नॉनव्हेजची थाळी ट्राय करूया. मस्त असं झणझणीत पिठलं दिसतंय. कांदा, लसूण, मेथी, वा छान आहे, सॉफ्ट पिठलं एकदम. छान अजिबात बेसन असं वरती टाळूला लागत नाहीये. व्यवस्थित भाजला गेला आणि मेथीचा, लसूणचा फ्लेवर खूप छान आहे पिठल्यामध्ये. जर तुम्हाला असं साधं सुद्धा काहीतरी खायचं आहे, गिव्ह इट अ ट्राय. खूप छान आहे. तोंडाला मस्त चव आले माझ्या हे खाऊन. त्या प्रत्येक घासामध्ये असं खूप छान आहे टेस्ट. लोकांनी कांदा मस्त असा बारीक असा पातळ कापलेला आहे आणि उभा चिरलेला आहे. नॉर्मल आपण घरी कधी पिठलं करतो आपण असा बारीक कांदा छोटा छोटा कापतो. आणि हा खूपच टेस्टी असा आहे. शेंगदाणे आहे त्याच्यामध्ये, लसूणची फोडणी, मेथी, राई आहे, कढीपत्ता, सगळ्याची टेस्ट अशी छान सगळ्यांना मिक्स होते ना. प्रत्येक घासामध्ये असं छान वाटतं खूप. तर असा ते ठेचा ॲक्च्युली समज झणझणीत आहे. थोडं त्याच्यातून मी बाहेर येते आता. आणि आता आपण ही डिश ट्राय करूया दुसरी, जी आहे सावजी चिकन थाळी. फर्स्ट आहे हे सावजी चिकन मसाला. पहिलाच लिंबू पिते म्हणजे इनकेस जास्त तिखट असेल तर मी तो सर्वाइव्ह करेन. ठीक आहे, पहिला हा रस्सा मी ट्राय करते. चिकनचे पीस दिले छान आणि थोडंसं ग्रीनिश ब्लॅकिश असा हा रस्सा आहे. लेट्स ट्राय. छान गरम आहे. अगदी घरगुती पद्धतीने केलेला, जे विदर्भ नागपूरचे लोक आहेत त्यांची ही स्पेशालिटी आहे. सो त्या स्टाईलने केलेला हा रस्सा आहे. चवीला उत्कृष्ट आहे.
मस्त सगळ्या गरम मसाल्यांची, विदर्भ मसाल्यांची चव रसात छान उतरली आहे. अजून मी लिंबू ऍड करून अजून छान केलंय. आता मी नेक्स्ट अंडा करी सोबत ट्राय करते. अंडा अर्धच दिला. ज्यांना असं तिखट झणझणीत खायचं आहे त्यांनी ही डिश मागवा. फुल झणझणीत आहे, एकदम राडा. छान आहे एकदम, नावाप्रमाणेच ही डिश आहे. एकदा मला भाकरी या रश्श्यासोबत ट्राय करायची. उत्कृष्ट आहे. डोळ्यातून पाणी यायला चालेल पण हे प्यायचंय. आता आम्ही ट्राय करणार आहे तांबडा पांढरा रस्सा. आम्ही भाकरीसोबत नाही खाणार आहे. ॲक्च्युली मला अजून तो झणझणीतपणा अनुभवायचा आहे. असं मस्त तो रश्श्यावर ताव मारूया. बापरे, फारच झणझणीत रस्सा आहे पण खूप टेस्टी आहे. म्हणजे वर्थ इट आहे हा झणझणीतपणा अनुभवणं. माझ्या नाकावरती डोळ्यातून बघू शकता असं पाणी वगैरे येतंय. अस्सल कोल्हापुरी. आता पांढरा रस्सा ट्राय करूया. हा ॲक्च्युली थोडा माइल्ड आहे. थँक्यू. पण खूप छान आहे, खूप टेस्टी आहे हा रस्सा. याच्यापेक्षा मला हा खूप आवडला पांढरा रस्सा. तर आता थोडं मी पाणी पिते आणि आता अजून एक आम्ही इकडची स्पेशल अशी डिश मागवली आहे जी आहे कोल्हापुरी भात. तर हा जो भात आहे तो इकडच्या ओनरने सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा गरम मसाल्यामध्ये शिजवलेला भात आहे आणि थोडासा ब्राऊन राईस टाईप आहे. म्हणजे जे डाएट फ्रेंडली असतील, थोडंसं हेल्थ कॉन्शियस असतील त्या लोकांसुद्धा हा राईस खूप छान जाईल. तर ह्या रश्श्यासोबत हा राईस खूप छान लागणार आहे. तर आपण सुरुवात करूया. आज जरासाच मी हा ट्राय करते. अरे वा, ह्याच्यामध्ये कांदा वगैरे पण ॲड केला आहे. काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय हे कोल्हापुरी भात. तर हा कोल्हापुरी भात मी या सावजी चिकन मसालासोबत ट्राय करणार आहे. चिकन मस्त शिजलंय. ओके. आणि मी अजिबात आता चमचांचा वापरणार नाहीये, जरा हाताने खाणार आहे. तरच तो भात खाण्याची मजा येणार आहे. पुन्हा एकदा जसं सांगितल्याप्रमाणे भात थोडासा स्पायसी आहे पण या रश्श्यासोबत खाताना तो अप्रतिम लागतो. पूर्ण गरम मसाल्याची टेस्ट या भातामध्ये उतरलेली आहे. खूप छान आहे, खूप टेस्टी आहे. वाव, हे जेवण इतकं उत्कृष्ट आहे. नॉर्मल जेव्हा आम्ही फूड ब्लॉगिंग करायला जातो तेव्हा मला 1 तास वेळ लागतो जेवण संपवायला. आज मी अर्ध्या तासामध्ये या संपूर्ण जेवणाचा फडशा वाढलेला आहे. हे एवढं टेस्टी आहे जेवण. पण कोकणी बिन कोकणी काही झालं तर नॉनव्हेज कलरशिवाय सोलकडीशिवाय आमचं पाणी हलत नाही. त्याच्यामुळे सोलकडी तुम्ही ट्राय करणार कुठेही गेले तरी. आता आपण सोलकडी ट्राय करूया. ह्याचं मला एक स्पेशल सांगावं लागते की नॉर्मल तिखट असेल तर आपण म्हणून लिंबू पिळून थोडासा तिखटपणा कमी होतो. पण तुम्ही अजिबात इथे लिंबू पिळू नका. हा तिखटपणा तुम्ही अनुभवाच. म्हणजे तुमचा पूर्ण जे टेस्ट बड्स आहेत ना आतले ते असे जागृत होतील की बाहेर काय खाल्लंय काय आज आपण हे. असं झणझण एकदम जाळ.
सोलकढी पिऊया. वा, सोलकढी पण उत्कृष्ट आहे, खूप छान आहे. आता खऱ्या अर्थाने मी तृप्त झाले. मी तुम्हाला बोलली होती ना आधी, कोकणातल्या सोलकढीपासून ते या विदर्भापर्यंत सगळं काही आम्हाला एकाच ठिकाणी आज भेटलं आहे. सो प्लीज इथे नक्की नक्की या. ते म्हणाला आज काही बाई थांब्याचं वार नाव निघत नाही आहे, तर सुटले सुटले. त्याला सोलकढी खाल्ल्याने स्वीट डिश होऊन जाऊ दे म्हणून गुलाबजाम मागवते. आहा, भारी. मी जेवत असेल ना माझ्या होते की अशी एवढी सुकडी एवढी बारीक असलेली कोणती एवढं कसं काही खाऊ शकते. गरम गरम गुलाबजाममध्ये एक्सपेक्ट करून गुलाबजामुळे गरम असतो. स्टार्ट टू एट आमचा दिवस झाला, वर्कचेट झाला. ॲक्च्युली ते कोकणी आहे, तर आम्हाला ना कोल्हापुरी किंवा असं म्हणून मी इथे आली. आणि तुमचं जेवण इतकं उत्कृष्ट आहे ना, मला पहिल्यांदा असं कोकणी सोडून काहीतरी आवडलं. फर्स्ट टाइम आले. हां, मी फर्स्ट टाइम आले. खूपच सुंदर जेवण आहे, आम्हाला खूप एकदम मनापासून आवडलं. कधीतरी मच्छी पण ट्राय करा. हां हां, खूपच उत्कृष्ट. म्हणजे सोलकढीपासून ते गुलाबजाम सगळं आपण इकडे स्वतः होममेड बनवतो, बाहेर काहीच घेत नाही. मसाले जे आहेत ना ते आपण स्वतः इकडे बनवतो, बाहेर काहीच घेत नाही. खरंच खूप उत्कृष्ट आहे. म्हणजे माझं असं मन भरलं आहे आज. ओके ओके, त्यांच्या हातात काय जादू आहे. असं जेवण खूप उत्कृष्ट आहे. म्हणजे खूप माझं मन भरलं आहे आज. नमस्कार, ॲक्च्युली आमचा यूट्यूब चॅनल आहे फिरायचं. तर आम्ही ज्या ठिकाणी आलो खूप ऐकलं होतं छान. स्टार्टवरून आम्ही सगळ्यांना डिश खाल्लं ना, तर इतकं उत्कृष्ट. ते काय माहिती जादू काय केलं या मसाल्यामध्ये अशी. सगळं जेवण आम्हाला जे शिकवलं ते आम्ही करतो फॉलो. अच्छा, छान आहे. सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला आणि सोबतच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.